म्हणजे सर्व कोणी बनवलेलं आहे? पोरांनी बनवलंय का? बापरे. हा हा, हे सगळं त्यांनी बनवलं? सगळं फ्री मध्ये शिकवलं जाते. त्यांनी बनवलंय सगळं? शिकवलं जाते. एवढं सुंदर. हो. अरे वा. एका एका मुलाला म्हणजे हे करून शिकवतात. एवढं सुंदर. आणि हे त्यांचे फोटो लावलेले आहेत का इथे? हे त्यांचे फोटो आहेत का? म्हणजे नाही, हे बनवलेले त्यांनी बनवले तर मग विकत नेते ना, विकत नेते. हा हा हा. विकतसाठी, विक्रीसाठी 1 नंबर मध्ये दुकान आहे. अगरबत्त्या, मेणबत्त्या सगळं आहे का? विक्रीसाठी पण आहे का? 1 नंबर दुकान मंदिरात. हो हो. ते विचार की तसं काम करतात. तर तुम्ही बघितलंच आतमध्ये जे मी शूट केलं. मी कॅमेरा ऑन केला आणि ते सगळे मुलं मुली स्माईल करायला लागले. खूप भारी वाटलं. आणि जेवायला बसले. आणि जे तुम्ही सगळं आर्टचे जे फोटोज जे काही वस्तू बघितल्या आहे ते सर्व त्यांनी बनवलेलं आहे. आमच्याकडून होणार नाही, ते त्यांनी केलेलं आहे. तर खूप सुंदर असं हे मंदिर आहे आणि इकडचं वातावरण आहे. तर चला आता आतमध्ये आहे गार्डन. किती सुंदर वातावरण आहे. नक्कीच तुम्ही ते व्हिजिट करा आणि खूप भारी आहे, खेळण्यासारखं आहे. पोरांना नक्कीच इथं घेऊन या. तर बघू शकता इथं खूप एन्जॉय करताय पोरं. ही आमची खुशी खूप एन्जॉय करते. तर चला भेटूया आता दुसऱ्याच ठिकाणी जिथं आम्ही जाणार आहे. आहे दुसरं ठिकाण जे की महादेवाची इथं आपले आदियोगीची मूर्ती इथं बनवलेली आहे. तर चला आदियोगीचे दर्शन करून आपण इथं घेऊया. खूप सुंदर असं आहे, पाहू शकता तुम्ही. खूपच सुंदर आहे. हर हर महादेव. खूप सुंदर असं मंदिर आहे आणि नक्कीच तुम्ही ते या. पूर्ण मंदिर मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. इकडचं सगळं जेवढे पार्ट आहे, महादेवाचं मंदिर आहे, महालक्ष्मीचं मंदिर आहे, परत पोरांसाठी खेळण्याचं आहे. आणि जे मतिमंद मुलांनी जे आर्ट बनवलेलं आहे, जी प्रकृती बनवली, खूप सुंदर अशी आहे. नक्कीच शेगावमध्ये आल्यावर नक्कीच इकडे या आणि व्हिजिट करा. तर चला आता आपण चाललो आहे दुसऱ्या ठिकाणी. तर तुम्ही बघितलंच असेल आम्ही जिथं गेलो होतो महालक्ष्मी मंदिरात. खूप सुंदर असं मंदिर आहे. नक्कीच तुम्हाला हे आवडेल. नक्कीच तुम्ही शेगावमध्ये या, व्हिजिट करा आणि ते मंदिरही तुम्ही दर्शन करा. आम्ही आनंदसागरला जाणार होतो, बट तिकडे प्रवेशद्वार बंद होतो. तिकडे टायमिंग आहे 10 ते 4 का 5 असं काहीतरी टायमिंग होता. सो दुपारच्या वेळेला तिकडे प्रवेशद्वार बंद होतो. सो आम्हाला तिथं जाता आलं नाही. जर तिथं आम्हाला जाता आलं तर नक्कीच मी तिकडचं नक्कीच शूट करणार आणि तेही तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे.
तर नक्की सांगा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि हो व्हिडिओ पूर्ण बघा. तर चला परत भेटूया नव्या ब्लॉगमध्ये.